एकदा राज ठाकरे यांच्या या दृश्यांकडे राज ठाकरे हे मतदान केंद्राकडे जाण्यासाठी रवाना झाले। दरम्यान गाडीतून उतरून त्यांनी राज ठाकरे हे विद्या बालमोहन केंद्रावरती वोटिंग करण्यासाठी आता निघालेले आहेत। थोड्याच वेळात ते आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत। तेव्हाची दृश्य आपण पाहू शकतो। माध्यमांनी आणि नागरिकांनी त्यांना गराडा घातला, मात्र त्यांनी गर्दी कमी करण्याचं या ठिकाणी आवाहन केलं। राज ठाकरे सहकुटुंब मतदानासाठी आलेले आपण पाहू शकतो। त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंबीय देखील आहेत। अमित ठाकरे आहेत, शर्मिला ठाकरे आहेत, सगळेच सहकुटुंब राज ठाकरे सध्या मतदानासाठी केंद्राबाहेर पोहोचलेले आहेत। आताची ताजी दृश्य तुम्ही पाहताय। चालायला लागले की आम्ही त्याला फॉलो करणार। नागरिकांनी त्यांना त्यांच्या आजूबाजूला गर्दी केली। शर्मिला ठाकरे, अमित ठाकरे आणि त्यांच्या सून देखील या ठिकाणी उपस्थित असल्याचं पाहायला मिळतं। आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी ते मतदान केंद्रावर पोहोचले। तिकडे जाऊन थांबायला वरती ठीक आहे, केलं होतं आपली लोक नसतात त्यांनी सांगून ठेवायचं ह्याच्या पुढे येऊ नका बोललो ना। पाहू शकतोय मनसेचे इतर काही कार्यकर्ते आणि पदाधिकारी देखील या केंद्रावर सध्या उपस्थित आहेत। राज ठाकरे यांचे कुटुंबीय देखील आहेत। मोठ्या प्रमाणात सध्या नागरिकांनी देखील इथे गर्दी केली। बालमोहन केंद्र या शाळेत मतदान केंद्र आहे आणि त्याच ठिकाणी राज ठाकरे आपल्या मतदानाचा हक्क बजावण्याकरता पोहोचलेले आहेत। संपूर्ण कुटुंब आहे। मुंबईसह राज्यभरात आज ठिकठिकाणी नागरिक मतदानाचा आपला हक्क बजावत आहेत। आपण पाहिलं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित पत्रकार परिषद घेतली होती शामल, आणि त्यावेळेला त्यांनी दुबार मतदारांना आळा घालण्यासाठी, त्यांना चोप देण्यासाठी काही महत्त्वाच्या घोषणा केल्या होत्या। त्या पार्श्वभूमीवर आज मी मराठी भगवा गाठ टी शर्ट घातलेले काही कार्यकर्ते त्यांचे ठिकठिकाणी तैनात असल्याचं पाहायला मिळत आहे आणि या गार्ड्सला कुठे अडवलं जात आहे। मात्र असं असताना राज ठाकरे आता त्याच्यावरती काय मत व्यक्त करतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। तुर्तास ते मतदान केंद्रावर पोहोचले, ते मतदान करतील आणि त्यानंतर ते माध्यमांशी संवाद साधतील का, काही बोलतील का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। काल त्यांनी निवडणूक आयोगासह सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली होती, काही आरोप केले होते। तर पाडू या मशीन संदर्भात देखील त्यांनी संशय व्यक्त केला होता। मात्र असं असताना देखील आज ते मतदान करण्यासाठी पोहोचलेले आहेत। मात्र मतदान केल्यानंतर काय ते आपली प्रतिक्रिया देतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच ठाकरे बंधूंनी तैनात केलेले भगवा गार्ड जागोजागी मतदान केंद्रांवर उपस्थित आहेत। त्यांच्याकडून विशेष लक्ष ठेवण्यात येते। दुबार मतदान करणाऱ्या नागरिकांवर, दुबार मतदारांवर अनेक आरोप करण्यात आले होते। मनसेकडून, ठाकरे सेनेकडून, किंबहुना अनेक विरोधी पक्षनेत्यांकडून दुबार मतदान करणाऱ्यांवर अनेक आरोप करण्यात आले होते। याद्यांच्या घोळाबाबतले हे आरोप होते आणि त्याच संदर्भात आज ठाकरे बंधूंचे भगवा गार्ड अनेक ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। काही ठिकाणी त्यांना अडवण्यात येत आहे। सध्या